ब्राझील येथे होणाऱ्या G20 परिषदेत भारताची भूमिका मांडायला उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नायजेरिया, ब्राझील आणि गयाना दौऱ्यापूर्वी निवेदन। भाजपा आणि महायुतीबद्दल जनतेत सकारात्मक भावना असून सरकारची कामं मतदारांपर्यंत पोहोचवत नागरिकांना मतदानासाठी बाहेर काढा, नरेंद्र मोदी यांचा कार्यकर्त्यांना संदेश। राज्यात 1,64,000 कोटी रुपयांची रेल्वे विकास कामं सुरू। येत्या 5 वर्षात मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही। धारावीसह मुंबईतल्या जमिनी उद्योजक मित्रांना देण्यासाठीच भाजपानं महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा राहुल गांधी यांचा प्रचार सभेत आरोप। जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्याची घोषणा पंतप्रधानांनी करावी, प्रियंका गांधी यांचं प्रचार सभेत आव्हान। कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही कोकणी जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहील, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। महाविकास आघाडी ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत असून धर्माचा वापर करून व्होट जिहाद करत असल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप। हमी भावावरून शेतकरी नाराज, बेरोजगारांची वाढती संख्या, यामुळे राज्यात परिवर्तनाची लाट असून महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, शरद पवार यांचा विश्वास। उत्तर प्रदेशमध्ये झांसी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये आग लागल्यानं 10 नवजात बालकांचा मृत्यू, 35हून जास्त बालकांना वाचवण्यात यश। आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात विजय मिळवून भारताच्या पुरुष संघानं 4 सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली।